महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। साखर सुतारवाडी केवनाळे दरडग्रस्त भागात तात्काळ मदतीचा प्रश्न गंभीर। मदत न झाल्यास सरणावर जाण्याचा इशारा। राज पार्टे यांची तहसील कार्यालयात प्रशासनावर तोफ। पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी केवनाळे परिसरातील दरडग्रस्त भागातील परिस्थिती अगदी दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असून येथील नागरिक जीव मुठीत घेऊन जगत आहेत। पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका असतानाही प्रशासनाकडून अद्याप ठोस व तात्काळ उपाययोजना न झाल्याने स्थानिकांमध्ये तीव्र असंतोष आहे। या पार्श्वभूमीवर आपली माती आपली माणसं संघटनेचे संस्थापक तसेच महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे नेते माननीय श्री राज पार्टे साहेब यांनी पोलादपूर तालुका तहसील कार्यालयात प्रशासनासमोर जोरदार भूमिका मांडली। पोलादपूर तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीत त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर वाचा फोडली। दरडग्रस्त कुटुंबाचे पुनर्वसन, सुरक्षित स्थळांतर, तातडीची आर्थिक मदत व पर्यायी निवाऱ्याबाबत केवळ कागदी कारवाई होत असल्याचा आरोप राज पार्टे साहेबांनी केला। आज मदत न मिळाल्यास उद्या मोठी जीवितहानी होऊ शकते। प्रशासन वेळ काढूपणा करत असेल तर बाधित नागरिकांना स्वतः सरणावर जाण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा अत्यंत गंभीर आणि संतप्त इशारा त्यांनी दिला। यावेळी बोलताना राज पार्टे साहेब म्हणाले की दरडग्रस्त भागात तातडीने संरक्षण भिंती, नाले सफाई, धोकादायक घरांचे स्थलांतर आणि कायमस्वरूपी पुनर्वसनाची ठोस योजना जाहीर झाली पाहिजे। तसेच नुकसानग्रस्त कुटुंबांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल। तहसील कार्यालयात झालेल्या ठाम भूमिकेमुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली असून आता प्रशासन कोणती ठोस पावले उचलते याकडे संपूर्ण पोलादपूर तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी नितेश शेलार, सीताराम कळंबे, सहतृप्ती भोईर, पोलादपूर। शब्द दिला होता की मी 10 लाख आणि 2.5 लाख रुपये हे यांना लवकरात लवकर 1-2 महिन्यात मंजूर करून देतो। तर त्याला आता अनेक महिने उलटून गेले। तर तुम्ही त्या पक्षातले आज आयरे साहेब आहेत, तुम्ही बरीच जण त्या पक्षाचे इकडे पदाधिकारी आहात। तर माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्हालाही आणि साहेब तुम्हालाही, की आज 1 महिना 2 महिना आम्ही अनेक वेळा आमदार साहेबांना जाऊन भेटलो, करतोय म्हणून आम्हाला त्यांच्याकडनं शब्द आला, पण काही झालं नाही। त्याच्यानंतर आम्ही खासदार साहेबांकडे गेलो, आमदार साहेब बोलले त्यांनी केलं नाही म्हणून आम्ही खासदार साहेबांकडे गेलो, खासदार साहेब पण बोलले मी करतो। त्याच्यानंतर मग आमदार साहेबांनी शब्द दिला की हा मी दिलेला शब्द आहे, ही माझी जिम्मेदारी आहे की केवनाळे ग्रामस्थ आणि साखर सुतारवाडी ग्रामस्थांना घरं मिळवून द्यायची ही माझी जिम्मेदारी आहे। यापुढे तुम्ही कोणत्याही पक्षाकडे जायचं नाही। पण त्याच्या पुढे साहेब काही होत नाही। तर आता निवडणूक जवळ आली, तुम्हाला कोणाला पंचायत समिती लढवायची आहे, तुम्हाला कोणाला जिल्हा परिषद लढवायची आहे। तर माझी या तालुक्यातल्या सगळ्या पक्षांना एक सांगणं आहे की असं कोणी एखादा उपोषणला बसला किंवा सरणावर बसला तर तेवढा पुरतं गोड बोलून वेळ भागवून घेऊ नका आणि आमची फसवणूक करू नका, नाहीतर सुतारवाडी केवनाळे राहील बाजूला। माझ्या संघटनेला सरण रचायला सांगेन मी, आणि त्या सुतारवाडीच्या जागेवर जिथे बालवाड्या वगैरे बांधलेत ना, तिथे इलेक्शनचा माहोल आता जेव्हा येतोय, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, तिथे मी स्वतः सरणावर चढणार। आणि जर तुम्हाला वाटत असेल की हा अशीच हवा सोडतोय, नाही, जर त्या गोष्टी मी बोलतोय त्या तिथे केल्या, जर काय तो तुमच्या पक्षाला बोला किंवा साहेब तुम्ही तहसीलदार आहात, तुमच्याकडनं पण पत्र आलेलं आहे म्हणून तुम्ही म्हटलं की तुम्ही विसरलाय, तर ह्याच्यावर काय तो तुम्ही मार्ग काढा। ते माझ्या घरच्यांसाठी मी नाही करत, आपलीच कोण सोयीसंबंध नातेगोतेतली लोक आहेत। महाराष्ट्रात किती ठिकाणी कोणत्या गावात तसे प्रसंग आले, मग इतर गावातल्या लोकांचं सगळं झालं, मग माझ्या पोलादपूर मध्ये असं काय बाब केलंय की आमच्या लोकांनाच काही मिळत नाही। आज 4 वर्ष झाली बोरस फाटा ते ढवळे रस्ता 7 करोड मंजूर झाले, 4 करोड मंजूर झाले। दरवेळेला सप्ताह आला की सप्त्याला तुम्ही आता सप्त्यावर गेलं की उद्या काम चालू करतो। आमदार साहेब निवडून आलेल्या पहिला सत्कार मी घेतला कोपड गावात, त्यावेळेला तिथे सांगितलं अरे तुमचा रस्ता अजून का नाही झाला, हे तर कधीच पैसे मंजूर झाले। तर कॉन्ट्रॅक्टरने सांगितलं साहेब लोक आले, सप्त्याला ती गेल्या उद्यापासून काम चालू करते। आता दुसरा सप्ताह आला आमचा, तर दरवेळेला आम्ही मामा मुद्दाम नाही करतो, आम्ही मुंबईला मुलं बाळ आहेत, आमचं पण नोकरी धंदा आहे,
दरवेळेला इथे येऊन उपोषण कर, आंदोलन कर, तुमच्या लोकांबरोबर विरोध कर, जाळून गेला सरळ काय आम्हाला काय भेटतंय? मग जर शब्द देताना तो पाळत नसेल तर शब्द देऊ नका. माझं कुठल्याही वैयक्तिक राजकारण्यांशी दुश्मनी नाहीये. मी काय म्हटलं,